हेलो गाइस, चैनल को सब्सक्राइब करो, लाइक करो, शेयर करो। वेलकम बैक टू माय अनदर वीडियो में है विश्वास न्याय सिद्धांत ड्रॉइंग बघा प्रदीपने काढली। आज तुमच्या ब्लॉगमध्ये आम्ही नॉर्मल कॉलेजमध्ये कशा असतो ते तुम्हाला दाखवू आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका। आम्ही कॉलेजमध्ये पोहोचतोय। आता कॉलेजमध्ये पोहोचलो आहोत। मी रोज लेट येतो पण आज खूप जास्त लेट झालं आणि आता मॅडम आम्हाला आतमध्ये घेणार नाही। आता बघू मॅडम काय करते। अशा प्रकारे मी आज जातोय। बघू शकता तुम्ही प्रदीप गेला आहे, विश्वास खाली वाकून जातो नेहमीची त्याची 5 minutes later. आज आमचे सगळ्यांचे मोबाईल जप्त केलेत मॅमने आणि मी देणार नाही। A few moments later. 2 hours later. गाइस आता मोबाईल जप्त केलेले ते रिटर्न देतात ते मॅडम आणि रिटर्न घेणार। मी बोललो होतो की मोबाईल मी जप्त करून नाही देणार मॅमला, पण मॅमने शेवटी घेतला माझ्याकडून। आता 2 तासानंतर एक लेक्चर झालाय स्टीम इंजिन, तो स्टीम इंजिन लेक्चर झाल्यानंतर आता आम्ही फोन घेतले आणि हा प्रणव काय बोलतो मला काय वाटच लावली। मी त्याने लास्ट ब्लॉगमध्ये तो बोलला होता ना की मॅम आम्हाला लेक्चरला जायचंच नव्हतं म्हणून आम्ही गेलो नाही, तर मॅमने आज खूप ओरडलं आहे त्याला। आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये आम्ही असं काय बोलणार नाही की वो खुद 8 बरस का हो गया है, लेकिन उसका दिमाग 2-2.5 साल की बच्ची जितना है। आई एम अफ्रेड जवान होने के बाद भी उसकी मानसिक उम्र कम ही रहेगी। सो हे गाइज, हा मयूर आमच्या वर्गातला एकदम हुशार विद्यार्थी। एकदम पण हुशार नाही, मी एकदम हुशार नाही आहे, बोलतो थोडा हुशार आहे। तुम्हाला बोललो ना मी आमच्या वर्गातला हुशार विद्यार्थी। सगळे पोरं टाइमपास करतात, हा झोपलाय, या दोन्ही पण टाइमपास करतात ते, आणि हा एकटा फक्त अभ्यास करतो। तो आता मी बोललो तेव्हा ठेवला, आता बोलतो मस्ती करतो मी। विश्वास काय बोलतो काय मसल्स आहेत प्रतीकचे। आमच्या वर्गातले एकदम चॉकलेट बॉय तुम्हाला दाखवतो। अगर चॉकलेट खाऊन दात पण राहिले ना त्याला। आताच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। हॅलो गाईज, पुढचा मी बोलतो वेलकम टू माय न्यू चॅनल। हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। आमच्या सरांचा न्यू ब्लॉग आलाय, त्या ब्लॉगला लाईक कमेंट अँड शेअर फास्ट। अल्लाह माफ करे, बहुत मनुष्य लग रहे हो, मत करो, रहने दो, बहुत बुरे लग रहे हो। तौबा तौबा तौबा, थारा मूड खराब कर दिया। याचे डोळे बघा किती सुंदर अप्रतिम असे डोळे याचे। गाइस आता मॅम आल्यात, सगळे शांत होतील आता। One hour later. आता लंच टाइम चालू आहे। सो गाइस, प्रतीकने आज काय आणलं विचारू। प्रतीक काय आणलं? हा, जेव्हा पण वांगा बटाटा बोलतो ना तर चिकन आणतो एवढा। कभी कभी लगता है कि आप उन्हीं भगवान है। प्रणव यांनी काय आणलंय? देत नाही। Few inches later. लंच ब्रेक झालाय, पाणी पितो। आता आम्ही इथे बसतो जरा लंच टाइम। मी आता पडलो जोरात आणि फुटला माझा। Just then.
ब्लॉग मला मागत पडलाय. सो गाइस प्रतीक काहीतरी बोलणार आहे आता. हेलो गाइस, 12:27 हो गए और हम बाहर है. लंच ब्रेक हुआ है. हम 10 मिनट में जाएंगे क्लास में और स्टडी करेंगे. कैसा लगा मेरा मजाक? तो श्वेता इथे पधारलेली आहे आणि आमच्या वर्गातली ऐश्वरी ईश्वरी ही क्लिप नाही टाकणार मी आता. लाईक करो वर्गात येतो. एनी टाइम झोपलेला असतो. चौधरी मला घरी पाठवत नाही. खोटं ताप आलाय. अंग सोडून ताप आलाय याला. अंग सोडून ताप आलाय याला. अंग एकदम थंड आहे अंग. चौधरी मला घरी सोडत नाही. रड जरासा रड व्ह्यूज वाढतील माझे. चले एक काम कर, 200 रुपए दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. धीरज गाइस निमेश आहे. बोल. लाईक शेअर सबस्क्राईब गाईज. सो जे तो बोललाय ते तुम्ही करा आणि कराच. सिद्धांत आजारी आहे. सगळे मुलं मिळून त्याला मदत करतायत. गरम होतं त्याला जास्त, थंडी पण वाजते. तर हवा घालायचं काम प्रदीप दादा करतोय आणि हवा एवढी जोरात मारतोय तर त्याला लागतंय पण तेही. सिद्धांत आजारी आहे. सगळे मुलं मिळून त्याला मदत करतायत. गरम होतं त्याला जास्त, थंडी पण वाजते. तर हवा घालायचं काम प्रदीप दादा करतोय आणि हवा एवढी जोरात मारतोय तर त्याला लागतंय पण तेही. अभी मजा आएगा ना भिड़ो. बस आजच्यासाठी बस एवढीच. सो अशा प्रकारे लाल झालेला हा सिद्धांत वन साइड. Two very boring minutes later. सो हे गाईज, आमच्या कॉलेजमध्ये आता 24ला गॅदरिंग आहे. तर मी घेतलेला आहे शेरो शायरीमध्ये भाग. तर तुम्ही नक्की बघा हा ब्लॉग पूर्ण. सो गाईज आता ऑटोकॅडच्या प्रॅक्टिसला जायसाठी एवढे सगळे जमा झाले. आता मॅडम बारीने 6-6 जणांना पाठवणार. सो गाईज आता आम्ही ऑटोकॅडच्या प्रॅक्टिसला आलो आहे. बघू शकतो आता ऑटोकॅडवर ड्रॉइंग काढायला शिकवले जातात. आता इथे सगळे आलेत. हे कोणी काढलेत काय माहीत नाही. अवधूत शेट. सो हे गाईज हे सगळं मी काढलंय. कसं वाटलं सांगा. प्रणवने काय बनवलं ते दाखवतोय. प्रणव पाहू शकता मी डिझायनर झालेलो आहे आता. हां, अशा आम्हाला ड्रॉइंग काढायला लागतात ऑटोकॅडमध्ये. तू वरची दाखव. वरची
तर कशा वाटलं कमेंटमध्ये सांगा. One extremely annoying shift later. प्रदीपचा फोन आहे आणि याने लपवलाय आणि प्रदीपला मी सांगणार आहे. नाही मी नाही लपवणार भाई, घे तुझा फोन. भाऊ कुठे ठेवला प्रदीप मोबाईल. प्रदीपचा मोबाईल. प्रदीप जर हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा नेक्स्ट 1 2 3 स्टार्ट चालू केला. सो हे गाईज हा माझा 3rd ब्लॉग होता. जर हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नेक्स्ट ब्लॉगसाठी यही नहीं अभी और सुनिए. सो हे गाईज कसं वाटलं माझा वर्ग आणि हा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सो हे गाईज कसा वाटला माझा हा ब्लॉग. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर हा जास्तीत जास्त शेअर करा, लाईक कमेंट काय असेल तर करून टाका आणि माझ्या नेक्स्ट ब्लॉगसाठी तुम्ही माझे सगळे विश्वासच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. हे माझ्या लास्ट इयरच्या शीट्स आहेत, ते तुम्हाला दाखवतो. माझं नाव दिसतं का नाही मला समजत पण नाही. एकदम हार्ड ड्रॉइंग दाखवतो. मयूर कुठे आहे बघ. मयूर 2 hours later. आम्ही घरी चाललोय आणि मॅडम आम्हाला सोडत नाहीये. मॅकडॉनल्ड्सच्या खाली मंचुरियन खातोय आणि हे पण आता आले बघायला आलोय. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. सो गाईज आजचा ब्लॉग आपण इथे एंड करत आहोत. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. बाय.